हे जे रोप पाहताय हे रोप मुकी जास्वंदीचं आहे आणि याला 2-3 कळ्याही लागलेल्या आहेत. आता कळ्या कमी लागण्याचं कारण आहे की याला खूप कमी सूर्यप्रकाश मिळतो आहे आणि मिलीबगचा अटॅकही झाला आहे. आता हे झाले याच्याबद्दलचं काही मी तुम्हाला नंतर सांगेन याच्यावरती काय उपाय आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगेन. मुकी जास्वंद ही मुकी जास्वंद याला असं मुकी जास्वंद काय बोलतात का बोलतात याचं कारण असं आहे की याची जी कळी असते ती अजिबात उमलत नाही. ही कळी अशीच राहते, याचं फूल कधी उमलत नाही, याच्यात फुलात कधी परिवर्तन होतच नाही, तर याची कळीच राहते. आता याला हे जे स्लीपिंग हिबिस्कस किंवा मुकी जास्वंदीचं जे रोपटं आहे हे रोपटं मेक्सिकोच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातील झुडूप आहे. न उघडलेल्या हिबिस्कसच्या फुलांसारखं दिसल्यामुळे याला कदाचित मुकी जास्वंद असं नाव पडलं असावं. 2 ते 3 मीटर उंच पसरणारे हे झुडूप आहे. तसंच याची जी पानं असतात ती पानं 5 ते 15 सेंटीमीटर लांब असतात आणि देठ 2 ते 12 सेंटीमीटर लांब असतात. फुले एकाकी असतात किंवा काही फॅसिकलमध्ये पानांच्या अक्षांमध्ये असतात. पाकळ्या लाल रंगाच्या असतात. रोझी नावाची गुलाबी प्रजाती देखील आहे, तीही अस्तित्वात आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबी कलरही पाहावयास मिळतो. फुले लंबवत 2-3 इंच लांब असतात. स्लीपिंग हिबिस्कसला अर्थातच मुकी जास्वंदीला पूर्ण सूर्य किंवा आंशिक सावलीची आवश्यकता असते. तथापि आंशिक सावलीत वाढल्यास कमी प्रकाशामुळे आपल्याला काही फुलांचा त्यागही करावा लागू शकतो. आता माझ्या बाबतीतही तसंच घडलेलं आहे. माझ्या बागेमध्ये 6 महिने ऊन आणि 6 महिने सावली असते. त्याच्यामुळे 6 महिनेच त्याला फुलं भरपूर प्रमाणात लागतात आणि 6 महिने खूप कमी प्रमाणात फुलं लागतात. आता त्याच्याबद्दल ही व्हिडिओ मी नक्कीच बनवेन. आता लहानपणी विशेषतः मी जेव्हा लहान होतो म्हणजेच काही वर्षांपूर्वी ह्याची जी कळ्या असतात त्या कळ्या काढल्यानंतर मागचं टोक काढायचं आणि तळहातावरती मध घ्यायचं आणि ते चाटायचं. इतकं सुंदर आणि गोड मध लागायचं. आता याच्याबद्दल मला इतकीशी एवढी माहिती नाही, पण आम्ही खायचो, खूप गोड लागायचं. त्याच्यानंतर याची जी इतर नावंही आपण पाहणार. सामान्य नावाचं स्लीपिंग हिबिस्कस, तुर्कीची टोपी, फायरक्रॅकर हिबिस्कस आणि मुकी जास्वंद असेही म्हणतात. बंगाली भाषेमध्ये ॲक्च्युली मला नाव माहिती नाही आहे, पण मल्याळममध्ये याला मोटू केम्प्राती असंही म्हणतात. मणिपुरीमध्ये याला जुबा कुसुम आय थिंक असं बोलतात. तर असं आहे. आणि हा व्हिडिओही मी असाच बनवत आहे. ॲक्च्युली मी जास्त याच्याबद्दल हे केलं नाही, पण मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक श्रब आहे, झुडूप आहे, झुडूप वर्गीय असल्यामुळे याला झुडूपसारखं वाढतं. तुम्ही कुंडीमध्ये इझिली लावू शकता आणि याला धार्मिकही मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार याला तुम्ही तुमच्या गणपती पूजेमध्ये किंवा इतर कोणत्याही देवी काली मातेच्या पूजेमध्ये याला वापरू शकता. कारण की जास्वंदीचं फूल असतं ते गणपतीला आणि काली मातेला अत्यंत प्रिय असतं. तर हे नक्कीच तुम्ही घालू शकता. आणि याच्या ज्या वेण्या असतात किंवा हार असतात, पूर्वी तुम्हाला म्हणजे हे गणपतीला तर वाहतातच, हारही बनवतात. दुर्वा आणि याची एक कळी खूप सुंदर हार मिळतो. पण पूर्वी गावामध्ये याचे तुम्हाला असे हार, ह्या जास्वंदीचे कळ्यांचे हार तुम्हाला असे दारोदारी कड्यांना अडकवलेले दिसायचे. आता फार काळ उलटून गेला, पण आता आपल्याला ही जास्वंद काही दिसत नाही. जास्वंद दिसेल पण कदाचित हार आता दिसत नाहीत. आता खेडोपाडी अजूनही झाडं रोपं असतील. मला वाटतं या झाडांचा आपण आता बचाव करायला हवा आणि बऱ्याच ठिकाणी याची रोपं लावायला हवीत. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याही घरी हे जर रोपं असेल तर नक्की मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या झाडावरती हवा आहे हेही मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आहे. हॅपी गार्डनिंग.